जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजेच महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत. यामध्ये SPPUच्या ज्या काही एक्झाम आहे यांच्याबाबत आपण लेटेस्ट अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये विंटर एक्झाम 2024 म्हणजेच परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 यांच्याबाबत आपण लेटेस्ट अपडेट घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटी म्हणजेच थेरी एक्झाम कधीपासून होणार आहे, इन सेम एक्झाम कधीपासून होतील, एंड सेम एक्झाम कधीपासून होतील याबाबत आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्यानंतर BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA, CA, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BCA सायन्स आणि अदर फॅकल्टीचा देखील आपण अभ्यासक्रम बघणारच आहोत किंवा या परीक्षा कधीपासून चालू होणार आहे. त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये MA, MCom, MSc यांच्या पेपर कधी होतील, प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवा कधी होतील याबाबत देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, तसेच काही डिप्लोमा रिलेटेड कॉलेजेस आहे, लॉ कॉलेजेस आहे, इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रमांतर्गत येणारे विविध अभ्यासक्रम आहे, यांच्या देखील परीक्षा कधीपासून चालू होणार आहे याची माहिती आपण देणार आहोत. तसेच परीक्षा फी आणि बाकीच्या बाबतीत देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी जर का अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्याही मनात प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व डाऊट्स हे पूर्ण होतील. तरी देखील काही परीक्षेबाबत महत्त्वाचे अपडेट्स असतील तर त्यासाठी तुम्ही काय करा, म्हणजे जी माहिती यामध्ये सांगितली नाही ती माहिती जर का मिळवायची असेल तर तुम्ही मला या ठिकाणी प्रश्न करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स फॅकल्टीपासून आता सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीचे जे काही अभ्यासक्रम आहे तर त्याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. बघा, सायन्स फॅकल्टीमध्ये फर्स्ट इयर BSc आणि फर्स्ट इयर BSc 19 पॅटर्न आणि ॲज पर NEP पॅटर्न यांच्या फर्स्ट टर्मच्या जे काही एक्झाम होणार आहे त्या 22/10/2024 पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर SY BSc जे काही परीक्षा आहे सेम फर्स्टपासून तर सेम 6पर्यंत किंवा SY BSc कम्प्युटर सायन्स असू द्या, SY BSc बायोटेक्नॉलॉजी असू द्या, SY BCA सायन्स असू द्या, SY BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी असू द्या, SY BSc ॲनिमेशन असेल, SY BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, म्हणजे ऑल SY फॅकल्टीच्या जे काही परीक्षा आहे त्या 22/10/2024 पासूनच सुरुवात होणार आहे. तर TY BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BSc बायोटेक्नॉलॉजी, BCA सायन्स, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, BSc ॲनिमेशन, TY बरं का. त्यानंतर TY सायबर अँड डिजिटल सायन्स यांच्या जे काही परीक्षा आहे विद्यापीठाच्या ह्या 5/11/2024 पासून स्टार्ट होणार आहे. तर MSc ऑल फॅकल्टीचे ॲज पर NEP आणि ओल्ड पॅटर्न 2019 पॅटर्न यांच्या, म्हणजे MScमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, जॉग्राफी, झूलॉजी, नंतर इथं मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, इन्व्हायरमेंटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स, ड्रग सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक यांच्या जी काही परीक्षा होणार आहे त्या 12 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होतील. MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc कम्प्युटर सायन्स, त्यानंतर MA, MSc मॅथमॅटिक्स, जॉग्राफी, नंतर MSc कम्प्युटर ॲप्लिकेशन, MSc मॅथ आणि अदर जे काही अभ्यासक्रम आहे ॲज पर NEP आणि 2019 पॅटर्न यांच्या देखील परीक्षा ह्या 12 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 19 पॅटर्न आणि ॲज पर 2024 पॅटर्न याचा टाईम टेबल अजून आलेलं नाही किंवा त्याच्या परीक्षा या त्यांच्या आफ्टर कॅप राऊंडची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कधी होतील त्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर SE, TE, BE यांच्या जी काही परीक्षा होणार आहे त्या 19 नोव्हेंबर 2024 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामध्ये 2015, 2019 पॅटर्न हे सर्व समावेश करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर MEच्या जे काही परीक्षा आहे या परीक्षा देखील 28 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होतील. तर MCA
हे इंजिनिअरिंगमधलं MCA आहे. त्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे. सेकंड हँड म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये फर्स्ट इयरची सोडून SYTY आणि फायनल इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर यांच्या परीक्षा या 19 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. तर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर यांच्या जे काही परीक्षा आहे त्याचं शेड्यूल नंतर पब्लिश करण्यात येईल, कारण त्यांचे ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू होत असतात आणि ते ॲडमिशन झाल्यानंतरच काय होईल, पुढची प्रक्रिया सुरुवात होईल. त्यानंतर फार्मास्युटिकल सायन्स, ज्याला आपण डी फार्म वगैरे म्हणूया, तर डी फार्मच्या देखील सगळ्या जे काही परीक्षा आहेत म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर, यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर फार्मसी डी, त्यानंतर बी फार्मसीच्या फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर बी फार्मसीच्या परीक्षा या देखील 19 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होतील. तर एम फार्मसीच्या परीक्षा या 2019 ॲज NEP पॅटर्न पद्धतीने 28 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होणार आहे आणि डिटेल परीक्षेचं टाइम टेबल हे लवकरच विद्यापीठाच्या साईटवर आपल्याला पब्लिश करून देण्यात येणार आहे. यानंतर आपण कॉमर्स फॅकल्टीच्या अभ्यासक्रमाचं शेड्यूल काय आहे ते आपण बघणार आहोत. यामध्ये फर्स्ट इयर BCom आणि फर्स्ट इयर 19 पॅटर्न आणि ॲज वेल ॲज ज्याला आपण NEP पॅटर्न म्हणूया किंवा फर्स्ट इयर BCom इन CA BA किंवा BM आणि IB यांच्या ॲज पर NEPचे जे पॅटर्न्स आहे तर यांच्या परीक्षेचं जे काही शेड्यूल आहे ते विद्यापीठाच्या नियमानुसार किंवा जे काही शेड्यूल आहे ते लवकरच कळवलं जाईल. ओके, त्याच्या परीक्षा कशा घ्यायच्या, कधी घ्यायच्या त्या बाबतीत नंतर लवकरच माहिती देण्यात येईल. पण SY BCom TY BCom यांच्या जे काही परीक्षा आहे तसेच SY आणि TY BBA BBM BBA IB किंवा BBA CA, ओके, म्हणजे SY आणि TY BCom BBA BBA IB आणि BBA CA यांच्या जे काही परीक्षा होणार आहे या 22 ऑक्टोबर 2024 पासून स्टार्ट होणार आहे. तर MCOMची जी काही परीक्षा आहे ॲज पर NEP पॅटर्न आणि 2019 पॅटर्न यांच्या परीक्षा 12 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होतील. तर जे डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे, मग PG डिप्लोमा इन बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, टॅक्सेशन, इंटरनॅशनल बिझनेस हे असे जे काही डिप्लोमा कोर्सेस आहे यांच्या परीक्षा या 22 ऑक्टोबर 2024 पासून स्टार्ट होतील. तर MBAच्या जे काही परीक्षा आहे ऑल पॅटर्नच्या, ओल्ड पॅटर्न ॲज NEP पॅटर्न, तर यांच्या परीक्षा देखील 19/11 म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होणार आहे. तर MBAमध्ये 2019 2021 पॅटर्न तसेच HRD IT 2020 पॅटर्न यांच्या परीक्षा 28/11/2024 पासून स्टार्ट होतील. MCA 2019 2020 पॅटर्न हा MCA मॅनेजमेंटमधला आहे. मागाची जो MCA सांगितला तो इंजिनिअरिंग फॅकल्टीमधला होता. तर MCAच्या परीक्षा तसेच BHMCTच्या परीक्षा आणि PGDHM यांच्या परीक्षा या 19/11/2024 पासून स्टार्ट होणार आहे. आता आपण आर्ट्स फॅकल्टीकडे जाऊया. बघा, आर्ट्स फॅकल्टी जे आपण ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये अंतर्गत आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर BAच्या जे काही परीक्षा आहे BA फर्स्ट इयर 19 पॅटर्न ॲज NEP पॅटर्न यांच्या परीक्षा तसेच SY आणि TY BA आणि MAच्या जे काही परीक्षा आहे त्या 22/10/2024 पासून स्टार्ट होणार आहे. तर लॉ फॅकल्टी अंतर्गत जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यातील फक्त फर्स्ट इयर LLB आणि BA LLBच्या परीक्षा 2017 आणि 2023 पॅटर्न यांचं डिटेल शेड्यूल विद्यापीठाच्या पोर्टलवर येणार आहे, कारण यांचे ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू होतील म्हणून त्यांच्या परीक्षा या थोड्या उशिरा घेण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जे सेकंड अँड थर्ड इयर आणि फोर्थ इयर BA LLB तसेच LLBचे जे काही विद्यार्थी आहे तसेच अन्य फॅकल्टी जसे LLMमध्ये पण जे काही 2014 पॅटर्न किंवा अन्य 2017 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी असतील जे NEPनुसार देखील परीक्षा जी काही होणाऱ्या असतील किंवा डिप्लोमा इन LL आणि LW तसेच सायबर लॉज, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉज, सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक अँड मेडिकल ज्युडिशियरियन, त्याच्यानंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DTL 2018चा पॅटर्न, या सर्व परीक्षा या 12 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होणार आहेत.
आपण जे काही बघणार आहोत ते म्हणजे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये, ज्यामध्ये एज्युकेशन फॅकल्टीच्या जे काही परीक्षा आहे, BEdच्या जे काही परीक्षा आहे, 2 इयरचा जो काही कोर्स आहे आज पर NEP आणि 2015 पॅटर्न, तर यांचं शेड्यूल हे निश्चित नंतर येणार आहे, कारण त्यांचे पण कॅप राऊंड थ्रू ॲडमिशनच चालू आहे. पण BEd सेकंड इयरच्या ज्या परीक्षा असतील त्या 26/11/2024 पासून स्टार्ट होणार आहे. MEd फर्स्टच्या पण थोड्याशा कालावधीनंतर त्याचा अभ्यासक्रम किंवा त्याच्या परीक्षा दिसून येतील. तर MEd जनरलच्या जे काही परीक्षा आहे सेकंड इयर किंवा ज्याला आपण सेम सेकंड थर्ड आणि फोर्थच्या जे काही परीक्षा आहेत त्या देखील 26/11/2024 पासून स्टार्ट होतील. फिजिकल एज्युकेशनमध्ये BPEdच्या परीक्षा या 12 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होतील. तर फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट किंवा जर्नलिझम, सोशल वर्क, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यांच्यामध्ये MA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन किंवा बिलीफ अँड आय सायन्स यांच्या परीक्षा या 12/11/2024 पासून स्टार्ट होतील. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी स्टार्ट होतील याची माहिती आपण घेतलेली आहे. तर आता आपण जस्ट 1-2 मिनटामध्ये नजर टाकणार आहोत की प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झामिनेशन कशा पद्धतीने होतील, कोणत्या परीक्षा कॉलेज लेवलला होतील आणि कोणत्या परीक्षा विद्यापीठ लेवलला होतील. तर सगळ्यात अगोदर आपण फर्स्ट इयर आणि SYTY BA या फॅकल्टीच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल होणार आहे तर या 12 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 म्हणजे त्यांच्या थेरी पेपरच्या अगोदरच होणार आहे आणि कॉलेज लेवलला होणार आहे. विद्यापीठाकडून एक्सटर्नलची अपॉइंटमेंट केली जाणार नाही. तर MA आणि MSc ऑल फॅकल्टीचे किंवा ऑल पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा या 21 ऑक्टोबर 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 दरम्यान विद्यापीठ लेवलला कंडक्ट केल्या जाणार आहे. तर फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स, BSc बायोटेक्नॉलॉजी, BSc ॲनिमेशन, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी किंवा BCA सायन्स यांच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे या कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जातील. त्या 12 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे. तर SYBSc ऑल फॅकल्टी म्हणजे त्याच्यामध्ये SYBSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि अदर देखील BCA सायन्स वगैरे सर्व SYBSc मधल्या परीक्षा या विद्यापीठ लेवलला कंडक्ट केल्या जातील प्रॅक्टिकलच्या. त्या 12/10/2024 ते 20/10/2024 म्हणजे थेरी पेपरच्या अगोदर कंडक्ट केल्या जाणार आहे. तर TYBSc ऑल यांच्या परीक्षा 18 ऑक्टोबर 2024 ते 26 ऑक्टोबर 2024 दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे. तर MSc बायोटेक्नॉलॉजी, MScचे ऑल सब्जेक्ट आहे, MSc टेक्नॉलॉजी आहे, MSc कम्प्युटर सायन्स आहे, MCS आहे किंवा MCA आहे यांच्या परीक्षा या विद्यापीठ लेवलला कंडक्ट केल्या जाणार आहे. त्या 21/10/2024 ते 9/11/2024 दरम्यान कंडक्ट केल्या जातील. आता कॉमर्स फॅकल्टीकडे बघूया. त्यामध्ये BCom फर्स्ट इयर फर्स्ट इयर BBA, त्यानंतर SYTY BCom असतील, BBA IB, BBA CA यांच्या जे काही परीक्षा आहे ह्या सर्व कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जातील आणि त्या 12/10/2024 ते 20/10/2024 दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे. तर MCOMच्या जे काही परीक्षा आहे त्या विद्यापीठ लेवलला कंडक्ट केल्या जातील, ज्याच्यामध्ये 21/10/2024 ते 31/11/2024 दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे युनिव्हर्सिटी लेवलला. त्यानंतर MEd मॉडरेशन असतील. नंतर MEd मॉडरेशनच्या परीक्षा 21/10/2024 ते 31/11/2024 दरम्यान युनिव्हर्सिटी लेवलला कंडक्ट केल्या जातील. तर MEd मॉडरेशन जे काही होणार आहे ते 19/12/2024 ते 21/12/2024 असे 3 दिवस या परीक्षा होणार आहे. तर LLB BA LLB यांच्या परीक्षा विद्यापीठ लेवलला कंडक्ट केल्या जातील. डिप्लोमा रिलेटेडसुद्धा जे काही लॉ फॅकल्टीचे डिप्लोमा आहे यांच्या परीक्षा या 21/10/2024 ते 31/10/2024 दरम्यान कंडक्ट केल्या जातील. तर MBA किंवा MCA यांचे जे काही प्रोजेक्ट, वायवा, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट, मिनी प्रोजेक्ट होतील ते आफ्टर थेरी एक्झाम विदिन 8 दिवसामध्ये ते कंडक्ट केल्या जातील. जे TE आणि BEच्या इनसेम एक्झाम आहे या 31 ऑगस्ट 2024 ते 6/9/2024 या दरम्यान कंडक्ट केल्या जातील. इथे जरा थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ती कृपया लक्षात घ्या. नंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर इनसेमच्या जे काही एक्झाम आहे त्या तुमच्या ॲडमिशन झाल्यानंतर होणार आहे, त्याची तारीख अजून आलेली नाही. तर SCTE आणि ME चे जे काही प्रोजेक्ट, ओरल
आणि प्रॅक्टिकल्स आहे या किंवा BEच्या देखील प्रोजेक्ट प्रॅक्टिकल असतील किंवा काही व्हायवाज असतील किंवा ओरल्स असतील या 26/10/2024 ते 18/11/2024 युनिव्हर्सिटी लेवलवरतून कंडक्ट केल्या जाणार आहे. तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सेक्शनल एक्झाम जे काही असतील त्यांच्या व्हायवा व फर्स्ट इयरचं जे काही असणार आहे त्यानंतर त्याचं शेड्यूल पब्लिश केलं जाणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीमधल्या MCAचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या परीक्षा या 9/11/2024 ते 18/11/2024 दरम्यान होतील. तर सेकंड आणि फोर्थ इयरचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांचे जे काही सेक्शनल वर्क्सचे जे काही विद्यार्थी आहे त्यांचे 5/11 ते 11/11 दरम्यान त्यांच्या परीक्षा होतील. बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या फायनल इयरचं जे काही प्रोजेक्ट्स असतील ते 12/11/2024 ते 16/11/2024 दरम्यान होतील. तर B फार्मसीचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर यांच्या परीक्षा या 6/11/2024 ते 18/11/2024 या दरम्यान होतील. तर M फार्मसीचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील 6/11/2024 ते 18/11/2024 दरम्यान होतील. तर D फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा 1/11/2024 ते 9/11/2024 दरम्यान त्यांच्या परीक्षा होणार आहे. तर या पद्धतीने प्रॅक्टिकल एक्झाम, ओरल एक्झाम तसेच थेरी एक्झाम कधी होतील याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणखीन माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, हा व्हिडिओ संपूर्णतः बघा. तसेच परीक्षेबाबत अन्य माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.